नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. डोंबिवली स्थानकातील बेकायदा मटका अड्डा उद्ध्वस्त, पालिकेविरोधात फेरीवाले आता मैदानात आणि छपराविना ठाणे स्टेशन, प्रवाशांचे हाल. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गजबजलेलं स्थानक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्याचा भांडाफोड गुरुवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला. डोंबिवली स्थानकाचे स्टेशन मास्तर तसंच जीआरपी आणि आरसीएफच्या अधिकाऱ्यांना संबंधित मटका केंद्र आणि व्हिडिओ पार्लर ताबडतोब सील करण्यास सांगून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश खासदार शिंदे यांनी लोहमार्ग पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरेमठ यांना दिलेत. डोंबिवली स्थानकातील गैरसोयींबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यामुळे खासदार शिंदे यांनी गुरुवारी स्थानकाला भेट दिली. याप्रसंगी फलाट क्रमांक 1 इथे कल्याण दिशेला रेल्वेच्या हद्दीत बेकायदा मटका केंद्र आणि व्हिडिओ पार्लर सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर खासदार डॉक्टर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. खासदारांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही अड्डे शिवसैनिकांनी बंद पाडले. खासदार शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांना पाचारण करून हे दोन्ही अड्डे त्वरित सील करण्यास सांगितले. तसंच आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिश्रा, जीआरपीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोळे आणि स्टेशन मास्तर ओपी करोठिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. स्थानकातील अन्य गैरसोयींबाबतही खासदार शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. स्थानकातील एकही शौचालय सुरू नसून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर कल्याण दिशेला असलेलं शौचालय त्वरित सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे फलाट क्रमांक 5 येथील बुकिंग ऑफिसच्या मागे सुरू असलेल्या शौचालयाचं बांधकाम रखडल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. त्यावर जून अखेरीसपर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल असं सहाय्यक विभागीय अभियंत्यांनी सांगितलं. फेरीवाल्यांचा स्थानकात मुक्त वावर असून रेल्वे हद्दीचा वापर फेरीवाले आपलं सामान ठेवण्यासाठी गोडाऊन सारखा करतायत. त्याबाबतही खासदार शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. फेरीवाल्यांच्या सामानामुळे काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी आग लागली होती. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कुठलाही प्रसंग ओढवू शकतो. त्यामुळे फेरीवाल्यांना कुठल्याही परिस्थितीत रेल्वे परिसराचा वापर करून देऊ नका असे आदेश त्यांनी स्टेशन मास्तर तसंच पोलीस अधिकाऱ्यांना दिलेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 इथे लोकल आणि फलाट यात अंतर असल्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्वरित या फलाटाची उंची वाढवण्याचं काम हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. फलाट क्रमांक 3-4 वर कल्याणच्या दिशेने उतरणाऱ्या एफओबीच्या पायऱ्यांमधील असमान अंतरामुळे गर्दीच्या वेळेला अपघात होत आहेत. त्यामुळे या पायऱ्या बदलण्याचं कामही तातडीनं हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसंच महिलांच्या डब्याच्या जागी स्थानकामध्ये पंखे नसल्याची बाब काही प्रवाशांनी नजरेस आणून देताच त्यांनी त्वरित पंखे बसवण्यास सांगितले. रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या पूर्व पश्चिम नाल्याची तातडीनं सफाई हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. हा नाला महत्वाचा असून त्याची सफाई न झाल्यास थोड्याशा पावसातही पूर्वेकडील बाजूस मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं. त्यामुळे त्वरित नाले सफाई हाती घेऊन कारवाईचा अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितले. याप्रसंगी डोंबिवली शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी, युवासेना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, महिला शहर संघटक कविता गावण, नगरसेवक, प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता आरगडे इत्यादी उपस्थित होते. फेरीवाल्यांवर पालिकेकडून होणाऱ्या कारवाईच्या विरुद्ध ठाणे जिल्हा हॉकर्स युनियन मैदानात उतरली आहे. गुरुवारी युनियनच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत फेरीवाला धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करा, पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर होणारे अत्याचार थांबवा, तसंच कायद्याचं उल्लंघन करून फेरीवाल्यांना अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण करणारे पालिका आयुक्त, उपायुक्त तसंच अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा इत्यादी ठराव याबाबत करण्यात आले. तसंच येत्या 25 मे रोजी पालिकेवर फेरीवाल्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी दिली. गुरुवारी सायंकाळी युनियनची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये स्टेशन परिसरातील तसंच गोखले रोडवरील फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत एकूण 8 ठराव करण्यात आले। फेरीवाल्यांच्या संबंधात करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी संरक्षण द्यावं, पालिका प्रशासनानं फेरीवाल्यांच्या जप्त केलेला माल तात्काळ परत करावा असे ठराव असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व ठराव तात्काळ पाठवणं तसंच फेरीवाल्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। तसंच मानवाधिकार यांच्याकडे याबाबत दाद मागणार असून फेरीवाल्यांचा पालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही राव यांनी सांगितलं। या मोर्चात शहरातील सर्व फेरीवाले सहभागी होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। फेरीवाल्यांच्या विरोधात पालिकेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। सतत कारवाई सुरू आहे, मात्र फेरीवाल्यांच्या बाजूने ठाणे जिल्हा हॉकर्स युनियन उभी टाकली असून फेरीवाल्यांसाठी थेट आंदोलनाचा इशारा दिल्यानं फेरीवाल्यांचं प्रकरण अधिकच आता चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेला उभारण्यात येणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाचं काम मागील अनेक महिन्यांपासून कासव गतीनं सुरू असतानाच या पुलाचे काम पुढील 4 महिन्यातही पूर्ण होणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी दिली। त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या या पादचारी पुलाच्या कामासाठी रेल्वे स्थानकातील पत्रही काढण्यात आल्यानं प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत। मात्र आता पावसाळा अवघा काही आठवड्यांवर येऊन ठेपलेला असताना प्रवाशांवर भिजतच प्रवास करण्याची वेळ आली आहे। रेल्वे अपघातात वर्षाकाठी हजारो मृत्यू होत आहेत, त्यातील सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना होत असल्यानं अपघात प्रवण क्षेत्रात मुंबई रेल्वे विकास महामंडळ तसंच स्थानिक पालिकांच्या सहाय्यानं मध्य रेल्वेने पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता। यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे पादचारी पुलाची नितांत आवश्यकता असल्यानं प्रशासनाकडून इथे नव्या 2 रेल्वे पादचारी पुलांची उभारणी करण्याचं काम हाती घेण्यात आलं। यामध्ये ठाणे स्थानकात मुंबईच्या दिशेकडे MRVC तर्फे उभारला जाणारा रेल्वे पादचारी पूल नुकताच प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला। मात्र त्या आधीपासून रेल्वे प्रशासनाकडून उभारणीचं काम सुरू आहे। ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेला उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचं काम अद्यापही सुरू आहे। या पादचारी पुलाचा ठाणे पूर्वेकडील तलावाजवळ उतरण्यासाठी असलेला जिना उभारण्यात आला असला तरीही पुलाचे गर्डर लॉन्चिंग नाहीत। केवळ स्थानकातील प्रत्येक फलाटावर या पादचारी पुलासाठी खांब उभारण्यात आले, त्यामुळे पर्यायानं येथील पत्रे हटवण्यात आले। संपूर्ण उन्हाळ्यात आता प्रवाशांनी पत्रे नसल्यानं त्यांना त्रास सहन करावा लागला। मात्र आता पावसाळा पूर्ण होईपर्यंत हे काम सुरू राहणार असल्यानं प्रवाशांना भिजतच लोकलमध्ये चढ उतार करावा लागणार आहे। ठाणे शहरात होत असलेल्या रस्ता रुंदीकरणात पालिका प्रशासन भेदभाव करत असून या काही ठराविक भागातील व्यापाऱ्यांच्या हितासाठी रस्ता रुंदीकरणाची कारवाई भासण्यात गुंडाळली जाते। प्रशासनाच्या या भेदभाव करण्याच्या कारवाईमुळे ठाणेकर नागरिकांमध्ये गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत लागली असून ही बाब शहराच्या सर्वांगीण विकासाला खीळ घालणारी आहे। यावर गंभीर विचार व्हावा असं पत्र महापौर मीनाक्षी शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाठवण्यात आले।
ठाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेचं कौतुकच आहे, मात्र अशी मोहीम राबवत असताना प्रशासनाकडून भेदभाव केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलाय। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वागळे एस्टेट, किसन नगर, इंदिरानगर, वसंत विहार, लोकमान्य नगर, करवालो नगर, वर्तक नगर, माजिवडा, घोडबंदर या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांना स्टेशनकडे येण्यासाठी स्टेशन नजीक असलेल्या गोखले रोडचा वापर करावा लागतो। परिणामी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसते। मात्र असं असतानाही पालिका प्रशासनानं रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेमध्ये हा भाग वगळून इतरत्र कारवाई करताना दिसते। वास्तविक या भागातील धनदांडग्या व्यापाऱ्यांसाठीच अशी कारवाई केली जाणं टाळलं जातंय, तर रस्ता रुंदीकरणाच्या नावे इतरत्र भागातील व्यापारी दुकानदारांच्या अधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे पालिकेच्या या कारवाईतून भेदभाव वाढत असल्यानं तो ठाण्याच्या विकासाला खीळ घालणारा आहे, असा आरोप करत गोखले रोडवरील अनधिकृत दुकानं, फेरीवाले, पार्किंग गाड्या प्रशासनाला कधी दिसणार, वाहतुकीसाठी या मार्गावर सर्वात जास्त भार असल्यानं तो तातडीनं कधी रुंद करणार, असे प्रश्न परांजपे यांनी महापौर शिंदे यांना विचारले। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, डोंबिवली स्थानकातील बेकायदा मटका अड्डा उद्ध्वस्त, पालिकेविरोधात फेरीवाले आता मैदानात आणि छपरा विना ठाणे स्टेशन, प्रवाशांचे हाल। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख, आदर्श नगर समोर, कोलवाड रोड, ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326। आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत। तोपर्यंत नमस्कार।